कर्तबगार आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवा. जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांचं प्रतिपादन. भारत देशाची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोलापूरच्या झुंजार नेत्या कर्तबगार आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही लोकसभेची निवडणूक देशाच्या पर्यायानं सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षापासून सोलापूरवासियांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून दिले खरे, परंतु दोन्ही खासदार त्यांनी सोलापूरचे 10 वर्ष वाया घालवले आहे. खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करायचा असेल तर सोलापूरची लाडकी लेक कर्तबगार युवा आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवा, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांनी केले आहे. या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे लाखोंच्या मताधिक्यानं विजयी होणार आहेत. जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवा आणि आपल्या सोलापूरचं वैभव पुन्हा एकदा मिळवण्याची नामी संधी आली असून 7 मे 2024 रोजी आपलं बहुमूल्य मत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांना हाताचा पंजा यावर मत देऊन प्रचंड बहुमतानं निवडून द्या व त्यांच्या विजयी रथमध्ये सामील व्हा, असंही रशीद शेख यांनी यावेळी म्हटलं आहे. नमस्कार मित्रांनो, रशीद शेख, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरचा एक मतदार म्हणून तुमच्यासमोर एक महत्त्वाचं निवेदन मी या ठिकाणी सादर करतो आहे. बंधूंनो, ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक निवडणूक तुमच्या आमच्यासाठी आहे आणि आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आहे. कारण सबका साथ सबका विकासचा ढोल वाजवणारे भारतीय जनता पार्टीचे मुखिया, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा देऊन 2014 साली ज्यावेळी सत्तेत आले, 2014 ते आता ही 10वं वर्ष आहे, तुम्ही पाहिलं असेल. परंतु महत्त्वाचा जो देशाचा विकास ज्याला म्हटलं जातं, सोलापूर जिल्ह्याचा जो विकास आम्ही पाहिलं तर देशाचा विकास पण अनुत्तरित आहे. संशोधनाचा हा विषय आहे आणि हा महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर जिल्हा सगळ्याच क्षेत्रामध्ये मागं पडलेलं आम्ही पाहतो आहे. महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्हा लोकसभेसाठी काँग्रेसकडून सोलापूरमध्येच्या कर्तबगार आमदार आणि ज्यांची ओळख महाराष्ट्र राज्यामध्ये रणरागिणी म्हणून आहे, एक विशाल दृष्टिकोन ठेवणारं हे नेतृत्व आणि भविष्याचं वेध घेणारं हे नेतृत्व म्हणून सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना पाहिलं जातं आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम मी प्रणितीताईंचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. कारण ताईंच्या कामाबद्दल जर विस्तृतपणे मांडणी करायचं ठरलं तर त्याला खूप उशीर लागणार आहे. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं नमूद करतो की सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून प्रणितीताईंनी केलेलं काम हे सोलापूरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं असा योग आहे. कारण उद्ध्वस्त झालेल्या माझ्या आई बहिणींचा संसार उभं करण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते प्रणितीताईंनी केलेलं आहे. मग विडी कामगार माता भगिनी असतील, इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या माता भगिनी असतील, युवा वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, कष्टकरी असेल, बांधकाम विभागामध्ये काम करणारे कामगार वर्ग असेल, हे जे समाजाचे शेवटचे घटक आहेत यांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम प्रणितीताईंनी केलं. आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये अनेक केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना त्या अधिकृतपणे अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ताई ह्या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या कन्या म्हणून जरी ओळख असली, परंतु जाईजुई विचारमंचसारख्या एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं आपलं सामाजिक कार्य हे संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तमरित्या ही NGO ही एक संस्था त्यांनी चालवली
आणि जाईजुई विचारमंचच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम आणि त्याचंच फलित म्हणून त्या सोलापूरमध्ये हॅट्रिक आमदार 3 वेळा त्या आमदार राहिल्या. सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघाचा चेहरा म्हणून आमदार ताईंकडे पाहिलं जातं आणि अशाच बिकट परिस्थितीमध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो जाणारं हे जे देश आहे अत्यंत एक वेगळ्या वातावरणामध्ये जातीपातीचं राजकारण, जातीतीचं विष कालवण्याचं काम केंद्रातील भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडी सरकार करत आहे. विशिष्ट अशा समाजावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत. देशामध्ये महिलांविषयक जे अन्याय अत्याचाराचे प्रकरण वाढले आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, प्रचंड महागाई आहे, शेतकरी जो उद्ध्वस्त होताना आम्ही पाहतो. हमीभावासारखं अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे आपल्याला गाजर दाखवण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. किसान सन्मान योजना या राज्यामध्ये या देशामध्ये ते राबवत आहेत, परंतु किसान सन्मानच्या नावाखाली तुटपुंचे 2-2 हजार रुपये 3-3 हजार रुपये खात्यामध्ये 4 महिन्यातून एकदा जमा करणारे मोदी साहेब, परंतु खतांचे जे भाव आहेत ते प्रचंड 4 पटीनं 5 पटीनं ते खतांचे भाव वाढवलेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून 4 पट पैसे काढलेत आणि तुटपुंचे पैसे किसान सन्मान योजनेच्या नावानं देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी तर म्हणेन किसान सन्मान योजना नव्हे तर ही किसान अपमान योजना नरेंद्रजी मोदी या देशामध्ये राबवत आहेत. प्रचंड कर प्रणाली जी आहे GSTचं ते सगळीकडं दुधावरती टॅक्स लावणारे हे सरकार, डाळीवरती टॅक्स लावणारं सरकार, गरिबांच्या अन्नावरती टॅक्स लावणारं हे सरकार आहे किंवा हुकुमशाही तानाशाही आहे हे समजायला तयार नाही. आणि म्हणून सोलापूरचा जो गेले 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी 10 वर्षामध्ये आपण 2 उमेदवार निवडून दिले भारतीय जनता पार्टीचे. ॲडव्होकेट बनसोडे साहेब खासदार झाले, काळ सिद्धेश्वर महाराज खासदार झाले. हे 2 खासदार सोलापूरचा काय विकास केले हे त्यांनाच तुम्ही अजून एकदा प्रश्न विचारला तर बरं पडेल. सोलापूरचा विकास नव्हे भकास करून या लोकांनी ठेवलेला आहे. आणि म्हणून सोलापूरचा खऱ्या अर्थानं विकास तुम्हाला मला साधायचा असेल तर येणाऱ्या 7 मे रोजी जो सोलापूर लोकसभेची निवडणूक होते या दिवशी आम्ही सोलापूर मध्यच्या कर्तबगार आमदार व सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणिताजी शिंदे यांना आम्ही प्रचंड बहुमताने आपण निवडून देऊया आणि सोलापूरची लेक आणि आमची युवा आमची बहीण प्रणितीताई यांना दिल्लीच्या लोकसभेमध्ये आपण सोलापूरचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी पाठवूया आणि सोलापूरचा एक बुलंद आवाज आपण दिल्लीच्या दरबारी पाठवूया आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून आपण सोलापूरचा सर्वांगीण विकास घडवूया. हीच आपल्या सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करतो. आणि मला खात्री आहे प्रणितीताई प्रचारामध्ये प्रचंड आघाडी त्यांनी घेतलेली आहे. आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक मतदार जो आहे त्यांनी ठरवलेला आहे. जिकडे तिकडं आम्ही सगळीकडं आज पाहतो आहोत आणि आम्ही काही माहितीसुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभा वाईज आम्ही घेत आहोत. तर जनतेमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे प्रणिताईंच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये.